Student, today we will discuss the exercise 6.2 part 2. कालपर्यंत आपण 6 एक्झाम्पल पाहिले एक्सरसाइज मध्ये. आता 7वा पाहतोय. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट A having coordinate 7, 8, 6 and parallel to the xy plane. आता आमचं प्लेन मात्र आमचं प्लेन कुठून जात आहे? एका विशिष्ट असं पॉइंट म्हणून जात आहे. आणि x असतो हा y असतो. आणि ह्या प्लेनला कसं आहे? आमचं प्लेन कसं जाणार आहे? पॅरलल जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे बुक आहे दिस इज आवर प्लेन व्हिच इज पॅरलल टू दिस प्लेन. ओके. आता हे एका बिंदूतून गेलं हे आम्हाला मान्य. आम्हाला प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं काय लागतं रे आपल्याला? परपेंडिक्युलर लागतं. मग ह्या प्लेनला पॅरलल ह्या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर कोणता आहे? झेड ऍक्सिस. कोणता रिप्रेझेंट होतो परपेंडिक्युलर? झेड ऍक्सिसचे काय पाहिजे? आपलं डायरेक्शन रेशोज पाहिजे. आणि मग आपण परपेंडिक्युलर वेक्टरचे डायरेक्शन रेशो फाइंड आउट करू शकतो. आणि त्यानुसार आपलं उत्तर या ठिकाणी सहजरित्या येऊ शकतं. काय येतं? दिस इज आवर पॉइंट हॅविंग कोऑर्डिनेट 7, 8 आणि 6. ओके. हा कोणाला पॅरलल आहे? व्हिच इज परपेंडिक्युलर कोणाला मिळाला? बरोबर, झेड ऍक्सिसला मिळाला. बरोबर. चला लेट. आता कार्टेशियन फॉर्म मधलं इक्वेशन पाहिजे. कसं पाहिजे मला? वी नो दॅट म्हणून तरी चालेल. वी नो दॅट काय माहिती मला? दी कार्टेशियन इक्वेशन ऑफ दी प्लेन passing through the point A with coordinate x1, y1 and z1 and the direction ratios of the normal to the plane are A, B आणि C. हे जर असेल तर काय क्वेश्चन येतं? इज बोला तर A टाइम्स x मायनस x1 प्लस B टाइम्स y मायनस y1 प्लस C टाइम्स z मायनस z. आता हियर A having coordinates म्हणजे कोणकोणते कोऑर्डिनेट? 7, 8, 6. दॅट इज कोणासारखे दिसतात? x1, y1 आणि z1 सारखे दिसतात. राहिला प्रश्न एबीसी चा. इथं म्हणायचं सीन्स. काय दिलंय मला? रिक्वायर्ड प्लेन. रिक्वायर्ड प्लेन हे कोणाला? पॅरलल टू xy प्लेन. and hence it is किंवा it is perpendicular to z. मग आपल्याला z ऍक्सिस काय पाहिजे? डायरेक्शन रेशो. दी डायरेक्शन रेशोज ऑफ z ऍक्सिस आर कोणकोणते? 0, 0 आणि 1. बरोबर का? दिस आर डायरेक्शन रेशो. पण दॅट इज व्हॉट? a ची व्हॅल्यू किती? 0, b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू 1. मग आता रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन पावर. हेन्स द इक्वेशन ऑफ required plane is काय? Plane passing through A with coordinate 7, 8, 6 and the direction ratios of normal are A having coordinate 0, B 0 and C equal to 1. is काय होतं? 0 times x minus 7, 0 times y minus 8
आणि 0 टाइम्स सॉरी 1 टाइम्स y minus 6 is equal to 0 minus z minus 6 येतं मग z minus 6 is equal to 0 or z is equal to 6. This is the required equation of the कळलं सांगा ओके का ओके 8 नंबरचा क्वेश्चन आहे foot of the perpendicular drawn from the origin to the plane is m हा foot of the perpendicular आहे find the vector equation of a plane आता कंडिशन कशी एकदा चित्र आपल्या समोर उभं राहिलं की बघा काय होतं दिस इज आवर प्लेन हा आपला foot of the perpendicular drawn from the origin इथं ओचे कोऑर्डिनेट काय कोऑर्डिनेट द्यायची गरज नाही इथे याचे कोऑर्डिनेट काय 1 0 इथं foot of the perpendicular इथे काढतो मग मला सांगा हा foot of the perpendicular आहे याचा अर्थ आमचं प्लेन त्याच्यामधून जात आहे आमच्या प्लेनच्या इक्वेशन साठी काय काय लागतं आमचं प्लेन त्या बिंदूतून गेलं पाहिजे कळतंय जसं लाईनच्या इक्वेशन मध्ये आपण आमची लाईन त्या बिंदूतून गेली पाहिजे तसं प्लेन पण त्या बिंदूतून गेलं पाहिजे आमचा बिंदू जातोय तर प्लेन कोणते ज्या पॉईंटवरून जाते त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट कोणते 1 0 0 आणि मग मला सांगा दिस इज व्हॉट परपेंडिक्युलर त्याला नॉर्मल म्हणूया नॉर्मल पण पोझिशन वेक्टर देखील काय येणार आहे परत येतात त्याचा जाणार आहे ना नॉर्मलचा ओपासून सुरुवात केला म्हणजे पोझिशन वेक्टर पण तोच आणि आमचा पॉईंट जाणारा पण काय येणार आहे तोच आहे हे तर लक्षात दोन्ही सेमच आहे दोघांमध्ये बदल नाही म्हणून एकच पॉईंट दिला तरी चालू होऊ शकतो पण तो कसा असला पाहिजे फुट ऑफ द परपेंडिक्युलर असला पाहिजे लेट इथे काय म्हणायचं लेट एम हॅविंग कोऑर्डिनेट 1 0 0 बी द काय बी द फुट ऑफ द perpendicular which is drawn from origin मग आता काय म्हणतात hence the required plane passing through the point कोणता m having coordinate 1 0 0 बरोबर मग आता with जेव्हा लेट म्हणून लेट m बी द काय m बार बी द काय म्हणू बी द पीस ऑफ m आणि म्हणून m बार ची किंमत काय m बार ची किंमत काय फक्त i बार 0 टाइम j बार 0 टाइम k बार म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू त्याला फक्त i बार नाव किंवा आता अजून असं म्हणता येईल सिन्स नाव म्हणलं सिन्स म्हणू ओएम काय ओएम इज व्हॉट परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि म्हणून दॅट इज नॉर्मल हे पण काय नॉर्मल मग ओएम बार कसं लिहिलं ओएम बार म्हणजेच काय लिहिता येईल मला एन बार लिहिता येऊ शकतो काय अडचण एन बारची किंमत किती ओ पासून पोझिशन वेक्टर 0 0 आपण अंतर मोजतो आणि काय होतं बरोबर याची पण किंमत किती आली आता हा काय आपल्यासाठी नॉर्मल हा काय आमचा पॉइंट आहे ज्याच्यातून आमचं काय होतं प्लेन जातं त्याला पोझिशन वेक्टर कळतंय का म्हणजे जसं लोक नाही का असं हे पोझिशन वेक्टर आणि हा एन बार अशा पद्धतीने आपण याच्याकडे पाहू शकतो ओके मग आता आम्हाला काय माहिती इथे मला कधी vector equation of a plane passing through the point E with position of A bar and perpendicular to vector N bar is काय असतं r bar dot n bar is equal to a bar dot मग हे म्हणे ना की r bar dot a bar चं काम कोण करते तर m bar करतो आणि n bar चं n बारच करतो मग इथं म्हणलं हे b इथं मला होईल उदाहरण म्हणलं तरी चालेल नो आणि इथं म्हणलं द रिक्वायर किंवा द व्हेक्टर इक्वेशन ऑफ required plane which plane
which passing through M with position vector M bar and perpendicular to N bar is काय उत्तर आहे मग R bar dot N bar आणि M bar dot करंट लिहिलंय का आणि मग R bar dot N bar म्हणजे कोण आहे फक्त I bar ओके आणि इथं काय I bar dot R bar dot I bar is equal to 1. This is what required equation of काय म्हणता येईल आपल्याला लिहिता येईल कोणत्या फॉर्म मध्ये बस आहे ना. आणि जर आपल्याला एक्झाम्पल नंबर 9 फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट A and parallel to the vector 4i bar minus j bar plus 3k bar आणि i bar plus j bar plus 2 म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला हा A दिलेला आहे हा आपला B बार दिला आहे आणि आपल्याला काय दिलं आहे C बार ओके मग आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे मग आता काय करणार सोल्युशन इथं म्हणणार वी नो काय माहिती मला दी वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन passing through a point A with position vector A bar and parallel to the vectors B bar and E काय माहिती तुम्हाला तर R bar dot B bar cross C bar A bar dot B bar cross C bar असं आपल्याला त्याचं उत्तर मिळतं हिअर काय दिलं रे मला मग A दिलाय -275 that is A bar काय -2i bar plus 7j bar plus 5k B bar काय दिलंय मला तर 4i bar minus j bar plus 5k bar C bar काय दिलंय रे i bar plus j bar plus j bar B bar C bar हे तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत मग आता ह्या उत्तरापर्यंत आपल्याला जायचं म्हणजे मला काय करावं लागलं B bar क्रॉस C bar पर्यंत जावं लागलं आपण इथं B bar क्रॉस C bar करू B bar क्रॉस I bar J bar आणि K काय द्यायचे एलिमेंट्स 4 - 3 1 ते कुठून घेतो माहिती ना मी एकदा आय देखील स मला घेतो आणि काय उत्तर येईल I bar हां -1 minus j bar time बोला 4 - 3 plus k bar time 4 उत्तर किती आलं इथे देऊ आपण -4 times I bar minus j bar plus 5 k bar this is what b bar cross आता आणखी मला काय काढायचं a bar dot b bar cross c काढून घ्यायचं काय उत्तर आहे a bar ची किंमत काय minus twice I bar plus 7j bar 5k bar dot with minus 4i bar minus j bar plus 5 नो उत्तर काय सरळ गुणाकार डॉट प्रॉडक्ट मध्ये -2 into -4 7 into -1 5 into 5 ओके उत्तर किती आलं a -7 plus 25 उत्तर किती आलं 20 कळलं ओके आणि मग आता काय करतात डायरेक्ट इक्वेशन लिहिता येईल मग आपण हे बी वेक्टर इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड प्लेन passing through the point A having coordinate -275 and parallel to the vectors B bar is equal to 4i bar minus j bar plus 5k bar and C bar is equal to I bar plus j bar plus k bar is काय म्हणून उत्तर मला
तर आर बार ॲज इट इज इथं बी बार क्रॉस सी बारची किंमत किती आहे मायनस 4i बार मायनस जे बार प्लस 5k बार इज इक्वल टू डायरेक्ट इथे काय 20. दिस इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन. काही बदल करायची गरज. आता 10 एक्झाम्पल पाहिजे. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन r bar is equal to 5i bar minus 5j bar minus 5k bar plus lambda times i bar plus j bar plus k bar plus mu times i bar minus 5j bar plus 5k. आता हा कोणता फॉर्म आहे त्याचा हे पण पॅरामेट्रिक फॉर्म आहे इक्वेशन ऑफ प्लेन which is passing through a point and parallel to a two vectors b bar and नेहमी लॅम्बडाला जो मल्टिप्लाय असतो त्याला b bar म्हणायचं म्यू ला मल्टिप्लाय होतो c bar असतो आणि अगोदरचा a bar असतो. हे एकदा आपल्याला कळालं की अडचण होणार नाही. म्हणजे आमचे जे प्लेन आहे ते या पॉइंट मधून जात आहे आणि ह्या दोघांना कसे कळालं का ओके का. मग आता आपल्याला काय करायचं त्याचं कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन तयार करायचं आहे. चला गिवन इक्वेशन ऑफ अ प्लेन इज काय तर r bar is equal to 5i bar minus 5j bar minus 5k plus lambda times i bar plus j bar plus k bar आणि mu times i bar minus 5j bar plus 5k. असं आपल्याला बार लिहायला विसरायचं नाही. बार तर साधारण वाटतं मार्केटमध्ये कळलं. आता which is of the form which is of the form कोणत्या फॉर्म सारखा दिसतोय हा r bar is equal to a bar plus lambda times b bar plus mu times c bar. मग here a bar कोण आला तर 5i bar minus 5j bar minus 5k bar. b bar कोण आला i bar plus j bar plus k bar. c bar कोण आहे i bar minus 5j bar plus 5k. ओके हे तीन वेक्टर आपण याच्यातून काढून घेतो ना. काय करायचं सुरुवातीला b bar क्रॉस काय काढायचं c bar काढून घ्यायचं i bar j bar आणि k. मग काय होतं 1 1 1 1 minus 3 गुणाकार करा i टाइम बोला 3 plus 2 minus j bar times 3 minus 1 plus k bar times minus 2 minus उत्तर किती आलं 5i bar minus 2j bar minus 3k bar. दिस इज आवर b bar क्रॉस काय मला मग आता आपल्याला माहिती काय माहिती we know that the vector equation of a plane passing through a push vector a bar and parallel to कोणाला b bar and c bar is काय उत्तर आहे r bar dot b bar cross c bar is equal to a bar dot b bar cross c. बरोबर आहे काय ओके का. मग hence we require the equation of vector म्हणा vector equation of required plane is required plane कुठं बोलताय passing through a with a bar and parallel to b bar काय रे i bar plus j bar plus k bar and c bar काय i bar minus j bar plus minus 5k. ओके is मग काय उत्तर येईल का r bar dot b bar cross c bar आपण काढलाय त्याचं उत्तर द्यायचं 5 minus twice j bar minus 5k is equal to dot product
याची किंमत 5i बार मायनस ट्वाइस j बार मायनस ट्वाइस k बार डॉट with 5i बार मायनस ट्वाइस j बार मायनस ट्वाइस सेम दिसतंय बरोबर. मग आता डॉट प्रॉडक्ट होणार 5 into 5 plus minus 2 into minus 2 plus minus 3 into minus 3 उत्तर 25 plus 4 plus 9 आणि मग उत्तर किती आलं किती झाले 38. आता हे झालं डिफरंट इक्वेशन. अजून कार्टेशियन पर्यंत आपल्याला सांगितले कार्टेशियन काढायला. मग काय म्हणायचं इफ वी रिप्लेस r bar is equal to x I bar plus y j bar plus z k bar, then we get काय म्हणून मला कार्टेशियन फॉर्म मग x I bar plus y j bar plus z k bar dot with 5i bar minus 2j bar minus twice k bar is equal to 38. मग उत्तर काय आलं 5x minus 2y minus 3z is equal to 38, which is required Cartesian equation of given plane म्हणून. कळलं का? Okay. Find the vector equation of plane which makes the intercept 1 1 1 on the coordinate axis. आता coordinate axis आपल्याला माहिती पाहिजे. जरा वरदर दोन त्या दिवशी मला लक्षात आलं प्रॉब्लेम काय झाला होता. ही coordinate axis आहे x y z. ठीक आहे. ओके. आता आपलं प्लेन जे आहे ते काय करतं तिन्ही coordinate axis ला काय करतं इंटरसेप्ट करतं. तशी सोय या ठिकाणी मी केली आहे. आपण प्लेन मध्ये काय असं होत आहे प्लेन गेलं पाहिजे त्या तिन्ही क्वाड्रंट मधून आमचं प्लेन गेलं एक क्वाड्रंट निघालेलं. ओके. तर असं आपलं प्लेन ह्या तिन्ही क्वाड्रंट मधून गेलं. करेक्ट गेलं का? आता त्यांनी ह्या क्वाड्रंट बरोबर काय केलं रे इकडून 1 युनिट 1 इकडून 1 आणि इकडून 1 असं काय केलंय इंटरसेप्ट केलं. इंटरसेप्ट म्हणजे काय लेंथ फ्रॉम द ओरिजिन टू द करस्पॉन्डिंग पॉइंट. किती 1 1 1. तिघांचं कळलं का? ओके का? कळलं का? प्लेन तिन्ही बिंदूतून गेले. आता कळलं का प्लेन किती बिंदूतून गेलंय 3 आणि 3 बिंदूतून गेलेल्या प्लेनचं इक्वेशन आपल्याला काढायचंय. काम सोपं. कळलं का? किती बिंदूतून आमचं प्लेन गेले 3. चल कोऑर्डिनेट काढून ठेवतो. माझं काम संपलं. आता मी प्लेन केलं. ओके ना? मला सांगा समजा याचे कोऑर्डिनेट्स काय 1 0 करेक्ट आहे का? व्हॉट अबाउट बी 0 1 0 1 0 1 0 आणि सी 0 0 1. आता हे आपले प्लेन किती बिंदूतून गेले रे 3 बिंदूतून गेले. त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहे. सहजरित्या उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. कसं करणार तुम्ही? व्हॉट इज द इक्वेशन? हाऊ टू फाइंड इक्वेशन? मग प्रत्येकाचे आम्ही काय घेतो पोझिशन वेक्टर घेतो. काय घेतो पोझिशन वेक्टर घेतो. ठीक आहे ना? आणि मग पोझिशन वेक्टर घेतल्यानंतर आपल्याला उत्तर सांगता येऊ शकतं. काय उत्तर कोणाला सांगता येतं का? वेक्टर इक्वेशन काय आहे r बार मायनस a बार b बार मायनस a बार आणि c बार माहिती पण मी सांगतो इज इक्वल टू 0. करेक्ट का? हे कोणतं इक्वेशन आहे? लाईन पास सॉरी प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. कळलं ना? त्याचं इक्वेशन आणि त्यानुसार आपल्या उत्तरापर्यंत जायचं आहे. चला सोल्युशन. आता काय म्हणायचं दी रिक्वायर्ड प्लेन makes intercept 1 1 1 on the coordinate axis. याचा अर्थ कळला 1 1 1 with the coordinate axis म्हणजे x axis y axis and hence the required plane
passing through the point A having coordinate 1 0 0, B having coordinate 0 1 0, and C having coordinate 0 0 1. कळलं? आमचं प्लेन 3 बिंदूतून जाते. With position vectors are कोणकोणते? A bar, B bar and C bar respectively. बरोबर का? मग A bar काय आहे? तर I bar लागतं. B bar काय आहे? J bar. C bar काय आहे? अशा आपल्याला मिळाले, तिन्ही वेक्टर मिळाले. बाकी सगळे कोऑर्डिनेट कसे मिळाले? 0 मिळाले. आता काय म्हणायचं आपल्याला? We know that the vector equation of the plane passing through the points A having position vector A bar, comma B having position vector B bar and C bar is काय फॉर्म्युला आपला? इन स्केलर प्रोडक्ट R bar minus A bar, B bar minus C bar, C bar minus A bar is equal to हा स्केलर प्रोडक्ट आहे. मग त्याच्यात काय काय लागते मला? काय काय लागते रे? म्हणजे आपण हे अजून असं पण लिहू शकतो. समजा आपण आता आणखी वेगळ्या पद्धतीने लिहायचं झालं तर इथं मला AP बार, बरोबर का? नंतर AB बार, नंतर AC बार असे लिहिता येईल इज इक्वल टू 0 इथे आठवत म्हणतो. ठीक आहे, असे लिहिता येईल R बार मायनस A बार डॉट होईल A बार AB बार क्रॉस AC बार इज इक्वल टू 0. मला असं लिहिता कळलं सगळ्यांना? आणखी मला असं लिहिता येईल दॅट इज R बार डॉट AB bar cross AC bar is equal to A bar dot AC bar AB bar cross AC bar. असंही लिहिता म्हणजे माझ्याकडे ज्या 2-3 पद्धती आहेत, मी कोणत्या एका पद्धतीचा सहजरित्या वापर करू शकतो. आणि म्हणून मला अगोदर काय काढावं लागलं? AB बार काढा, म्हणजे B बार मायनस C बार काढा. काय उत्तर आहे? B बार ची किंमत काय? J बार मायनस I बार. म्हणजे सरळ लिहायचं जर ठरलं तर I बार मायनस I बार प्लस काय आलं? J बार. आता AC बार काढायचं ठरलं तर C बार मायनस काय? A बार काय? A बार मायनस I बार म्हणजे मायनस I बार प्लस काय आलं? K बार. हे दोन्ही झाले, यांचा दोघांचा क्रॉस पडत घ्यायचा. AB बार क्रॉस काय घ्यायचं? AC बार. दॅट इज I बार, J बार and K बार. काय उत्तर येईल? मायनस 1 1 0 मायनस 1 0 1 करा प्रोडक्ट तयार. I बार टाइम्स काय उत्तर येईल? 1 मायनस 0 मायनस J बार टाइम्स मायनस 1 मायनस 0 प्लस K बार टाइम्स 0 प्लस आणि उत्तर काय आलं? I बार प्लस J बार आणि प्लस K बार. दॅट इज काय मिळालं मला? AB बार क्रॉस AC बार. करेक्ट एक्सप्लेन कळालं? आता हेच द रिक्वायर्ड दी वेक्टर म्हणा वेक्टर इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड प्लेन passing through the points A with position vector A bar, B with position vector B bar and C with position vector C bar is काय उत्तर आता आपण काढलं होतं? R bar dot केलायचं AB bar cross with AC bar is equal to A bar dot AB bar cross with AC bar. आपण याच्यावर उत्तर लावून हे शोधून काढले पर्यंत पोहोचले. दॅट इज म्हणत राहायचं आणि मग उत्तरापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. ठीक आहे, मग आता ठेवा की R bar dot काय आलं? I bar प्लस J bar प्लस A bar. इथं काय आलं? इथं फक्त I bar आहे, याची किंमत I bar डॉट होईल I bar प्लस J bar प्लस K bar. मग उत्तर काय मिळालं? हे दोघांचा गुणाकार होईल, बाकीचा गुणाकार होणार नाही. मग इथं
1 into 1 बाकी 0 into 1 प्लस 0 into 1 बरोबर आहे. उत्तर किती आलं म्हणून उत्तर किती आलं I bar dot I bar प्लस J bar प्लस K bar is equal to कळालं. असं तिन्ही बिंदूतून जाणाऱ्या पॉईंटचे इक्वेशन आपल्याला काढता